विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण स्थूल अर्थशास्त्राच्या बाबत त्याच्या विविध वैशिष्ट्यांचा अभ्यास केला। त्यामध्ये समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोल, परस्परावलंबन, राशी पद्धत किंवा एकत्रीकरण पद्धत, आर्थिक वृद्धी व विकासाची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा विचार केल्यानंतर आज आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व याबाबत चर्चा करणार आहोत। हे आपण समजून घेणार आहोत। स्थूल अर्थशास्त्र हे कोणाकोणासाठी उपयुक्त आहे किंवा कोणत्या दृष्टिकोनातून त्याचे उपयोग आहेत, त्याची उपयुक्तता काय आहे, हे आपण आता समजून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती। तर स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून जे काही आर्थिक विश्लेषण केलं जातं, त्या आर्थिक विश्लेषणामध्ये आपल्याला अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यास उपयोग होतो किंवा ती अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजते। अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळी चलं असतात किंवा वेगवेगळे घटक असतात, ते एकमेकांवरती अवलंबून असतात, एकमेकांशी संबंधित असतात। त्यांचे अवलंबित्व आपल्याला जर समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो। जसं की आपण बचत आणि गुंतवणूक यांचा परस्पर संबंध पाहिला। त्याचबरोबर गुंतवणूक आणि रोजगाराची पातळी, गुंतवणूक आणि उत्पादन, गुंतवणूक आणि उत्पन्न हे जे घटक आहेत ते परस्परांशी निगडीत आहेत, ते एकमेकांवरती अवलंबून आहेत। एका घटकाचा दुसऱ्या घटकावर काय परिणाम होतो हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल आणि एकूणच अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती कशी चालते हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहे असे आपण म्हणू शकतो। नंबर 2 आहे आर्थिक चढ उतार। स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक चढ उतार समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे। राष्ट्रीय उत्पन्न, अर्थव्यवस्थेचे जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये चढ उतार होतात। राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी वाढते किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कमी होते। त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये सुद्धा बदल होतात, त्यामध्ये चढ उतार होतात। किंवा रोजगाराची पातळी असेल त्यामध्ये बदल होतात। मग या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये बदल होण्याची कारणे किंवा उत्पादनामध्ये बदल होण्याची कारणे किंवा रोजगाराच्या पातळीमध्ये बदल होण्याची कारणे आणि त्याचे वेगवेगळे परिणाम हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे। राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले, राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले का झाले, त्याचे काय परिणाम होतील, मग त्या परिणामाची तीव्रता कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे आपल्याला स्थूल अर्थशास्त्रातून कळते। किंवा देशातील एकूण उत्पादन जे आहे ते एकूण उत्पादन कमी झाले, एकूण उत्पादन कमी का झाले, त्याची वेगवेगळी कारणे, त्याचे परिणाम आणि मग ते परिणाम, त्या परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, हा सर्व जो अभ्यास आहे तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो। हा स्थूल अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेतील वेगवेगळे जे चढ उतार आहेत, वेगवेगळे जे बदल आहेत, वेगळे जे परिवर्तने आहेत ते समजून घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त आहे असे आपण म्हणू शकतो। नंबर 3 आहे राष्ट्रीय उत्पन्न।
स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याच्याशी संबंधित असणारे वेगवेगळे जे काही विश्लेषण आहे किंवा सामाजिक लेखा आहे त्याचे विश्लेषण आपल्याला करता येते. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय कुठल्याही धोरणांची आखणी आपणास करता येत नाही. कुठलं जरी आपण धोरण राबवायचं म्हटलं तर त्यासाठी आपला राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना फार उपयुक्त असते. देशामध्ये समजा की दारिद्र्याचा प्रश्न आहे तर राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना आपणास दारिद्र्याचा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा दारिद्र्याचा प्रश्न हाताळण्यासाठी कशी उपयुक्त आहे. तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे आपणाला दरडोई उत्पन्न काढता येते. दरडोई उत्पन्न कमी आहे याचा अर्थ देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण जास्ती आहे. राष्ट्रीय उत्पन्न कमी आहे याचा अर्थ देशातील लोकांचा उपभोग कमी आहे. असे वेगवेगळे निष्कर्ष आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारे काढू शकतो आणि मग त्या आधारे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे आपणाला वेगवेगळे निष्कर्ष काढण्यासाठी वेगवेगळ्या निष्कर्षाप्रत जाण्यासाठी उपयुक्त आहे. आणि राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेचा जो काही अभ्यास आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न ही जी संकल्पना आहे ती स्थूल अर्थशास्त्राशी निगडित आहे, स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे. आणि म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहे असे आपण म्हणू शकतो. आर्थिक विकासासाठी देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक विकासासाठी अर्थव्यवस्थेच्या आर्थिक विकासासाठी स्थूल अर्थशास्त्र ही उपयुक्त आहे. जर देश मागासलेला असेल, अविकसित असेल, अर्थव्यवस्था मागासलेली असेल तर ती कारणे कोणती आहेत? देश मागासलेला असण्याची कारणे कोणती आहेत आणि मग ती कारणे दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? आता भारत देश मागास आहे याच्या कारणांचा जर आपण विचार करायचा म्हटलं तर ती सर्व कारणे कोण जाणून घेणार आहेत किंवा त्या कारणांचा अभ्यास कशात येईल तर तो स्थूल अर्थशास्त्रामध्ये येईल. भारत देश मागास आहे कारण भारतामध्ये शिक्षणाचा विकास झालेला नाही, भारतामध्ये लोकसंख्येचा प्रश्न आहे, भारतामध्ये उत्पादन तंत्राचा प्रश्न आहे, आपली शेती अविकसित आहे, शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा अवलंब केला जात नाही, शेतीसाठी पुरेसा सिंचनाच्या सुविधा नाहीत. अशा अनेक कारणांचा आपणाला जो मागोवा आहे तो कुठे मिळतो तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये मिळतो. देश मागास का आहे याच्या मुळापर्यंत याच्या रूटपर्यंत जाण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आणि मग एकदा का आपण त्या कारणांपर्यंत आणि त्या मुळापर्यंत पोहोचलो की ती कारणे दूर करणं, त्यासाठी उपाययोजना करणं, त्यासाठी सुद्धा स्थूल अर्थशास्त्र आपल्याला मार्गदर्शक आहे, उपयुक्त आहे. देशासमोरील दारिद्र्य, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, राहणीमानाचा खालावलेला दर्जा या अनेक समस्या आज विकसनशील देशापुढे किंवा मागासलेल्या देशापुढे आहेत. मग या समस्यांवर मात कशी करता येईल हे आपणाला स्थूल अर्थशास्त्रामध्ये समजतं. या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आपणाला स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे, उपयुक्त आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या आधारे आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपणाला मदत होते किंवा त्याचा आपणाला उपयोग होत असतो. नंबर 5 आहे अर्थव्यवस्थेची कामगिरी. अर्थव्यवस्थेची कामगिरी याचा अर्थ
देशाचे राष्ट्रीय उत्पन्न मोजून आपण अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे की देशामध्ये अधोगती होते आहे, आर्थिक दृष्टिकोनातून देश कुठल्या पातळीवरती आहे, देशाची अर्थव्यवस्थेची कामगिरी नेमकी कशा पद्धतीने चालू आहे, हे आपल्याला समजायचं असेल, हे जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागेल. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे आपल्या अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजते. समजा की एखाद्या कालावधीत देशाचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक असेल तर आपण म्हणू शकतो की या कालावधीमध्ये देशाने चांगली प्रगती केलेली आहे, आपल्या अर्थव्यवस्थेने चांगली प्रगती केलेली आहे, अर्थव्यवस्थेने विकास केलेला आहे, आपण विकासाच्या मार्गावरती मार्गक्रमण करीत आहोत. समजा की एखाद्या आर्थिक वर्षामध्ये जर राष्ट्रीय उत्पन्न कमी झाले तर त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे असं म्हणता येईल की देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न कमी झालेले आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न मागील वर्षीपेक्षा यावर्षी कमी आलेले आहे. याचा अर्थ देशामध्ये किंवा आपल्या अर्थव्यवस्थेची कामगिरी ही खालावलेली आहे, देशामध्ये आर्थिक विकास ठप्प झालेला आहे किंवा आर्थिक प्रगती होत नाही. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपणाला अर्थव्यवस्थेची कामगिरी जर समजून घ्यायचं असेल, अर्थव्यवस्थेची जी प्रगती आहे ती प्रगती जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. स्थूल अर्थशास्त्राचा आपल्याला उपयोग होतो. नंबर 6 आहे आर्थिक चलांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक चलांचा अभ्यास करता येतो. देशाच्या किंवा अर्थव्यवस्थेच्या संबंधित असणारे विविध आर्थिक चले, या चलांचा स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगाराची पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी ही अर्थशास्त्रामधली चले आहेत आणि या चलांचा आपण अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. या चलांच्या माध्यमातून किंवा या घटकांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालू आहे ते आपल्याला समजू शकते, ते आपल्याला कळू शकते. आणि म्हणून आर्थिक चलांचा अभ्यास हा एक महत्त्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्थेतील कामगिरी समजण्यासाठी आपल्याला याचा वापर करता येतो. त्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. सामान्य रोजगार पातळी 7 नंबरचा मुद्दा आहे. सामान्य रोजगार पातळी. स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून सर्वसाधारण रोजगार पातळी कशी निश्चित होते. स्थूल अर्थशास्त्र हे सर्वसाधारण रोजगाराची पातळी आणि त्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत ते बदल समजून घेण्यासाठी, त्याचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहे. स्थूल अर्थशास्त्र हे रोजगाराच्या पातळीचे विश्लेषण करते, त्यातील बदलाचे विश्लेषण करते आणि ते समजण्यासाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण स्थूल अर्थशास्त्र याचे महत्त्व किंवा उपयोग या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. अगदी थोडक्यामध्ये परत एकदा याचे रिव्हिजन घेऊया आणि आपण थांबूया. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग याबाबत आपण चर्चा केलेली आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आपण जो पाहिला तो अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. स्थूल अर्थशास्त्री विश्लेषण आर्थिक व्यवस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती देते. समग्र आर्थिक चलांचे परस्परावलंबन
त्याचे वर्तन समजून घेण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आर्थिक चढ उतार, राष्ट्रीय उत्पन्न आणि त्यातील चढ उतार, उत्पादन आणि त्यातील बदल किंवा चढ उतार, रोजगाराची पातळी आणि त्यातील चढ उतार या सर्वांची कारणे, त्याचे परिणाम, त्यासाठीचे नियंत्रण, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना या सर्व बाबींसाठी आपल्याला स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न, स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून किंवा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून राष्ट्रीय उत्पन्न त्याचबरोबर सामाजिक लेखा याचे विश्लेषण करता येते. आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाशिवाय कुठल्याही धोरणांची आखणी करता येत नाही. जी काही शासन संस्था आहे, राज्य संस्था आहे, त्यांना या राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा उपयोग होत असतो. आर्थिक विकास, देश मागास आहे तर मागास का आहे, त्याची कारणे कोणती आहेत आणि ती दूर करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, त्या उपाययोजना आपल्याला स्थूल अर्थशास्त्रामध्ये मिळतात. देशासमोरील दारिद्र्य, उत्पन्न आणि संपत्तीतील विषमता, राहणीमानाचा खालावलेला दर्जा या अनेक समस्या अविकसित अर्थव्यवस्थेपुढे आहेत, विकसनशील देशांपुढे आहेत. त्यावरती मात करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या समस्या दूर करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा वापर करता येतो. अर्थव्यवस्थेची कामगिरी, देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीच्या आधारे अर्थव्यवस्थेच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरी आपल्याला समजते. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचं महत्त्व किती आहे, शेतीचा आकडेवारी किती आहे, शेती क्षेत्रातील किती योगदान आहे किंवा औद्योगिक क्षेत्राचं योगदान किती आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे, या आधारे वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगती आपल्याला समजते. जर शेतीचा वाटा कमी असेल तर आपण निश्चितपणाने राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा कमी असेल, शेतीचं जे काही योगदान आहे ते कमी असेल तर आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की शेती क्षेत्राची प्रगती खुंटलेली आहे किंवा शेती क्षेत्राची प्रगती कमी होत आहे. तर अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्राची कामगिरी समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आर्थिक चलांचा अभ्यास, स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून एकूण उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, रोजगाराची पातळी, सर्वसाधारण किंमत पातळी यासारख्या स्थूल आर्थिक चलांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेचे कार्य कसे चालते हे आपल्याला समजते. त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र हे उपयुक्त आहे. सामान्य रोजगार पातळी, स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून सर्वसाधारण रोजगार पातळी कशी निश्चित होते, त्यामध्ये बदल कसे होतात, त्याचे विश्लेषण आपल्याला कळू शकते. तर विद्यार्थिनी मित्र आणि मैत्रिणींनो, या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व किंवा उपयोग पाहिलेले आहेत. त्याचे मुद्दे मी परत एकदा सांगतो. पहिला आहे अर्थव्यवस्थेची कार्यपद्धती समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आर्थिक चढ उतार समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. राष्ट्रीय उत्पन्न त्या अनुषंगाने स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. अर्थव्यवस्थेची कामगिरी समजण्यासाठी अर्थव्यवस्था नेमकी कोणती कामगिरी करते आहे, प्रगती करते आहे का, अधोगती होते आहे का, हे समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. आर्थिक चलांचा अभ्यास समजण्यासाठी अर्थशास्त्र उपयुक्त आहे आणि सामान्य रोजगार पातळी समजण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त आहे. तर या ठिकाणी आपण स्थूल अर्थशास्त्राच्या अनुषंगाने या सर्व बाबी पाहिलेल्या आहेत. स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व पाहिल्यानंतर आपण
स्थूल अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र यांची तुलना पुढील तासामध्ये करणार आहोत आणि त्यानंतर हे प्रकरण संपलेलं असेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.